नमस्कार प्रेक्षकांनो, स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत. आज आपण पाहणार आहोत मुरंबाचा प्रोमो. तर प्रेक्षकांनो, अक्षय इथे रेवाला तिच्या गुन्ह्याची कबुली देण्यासाठी पुढे करत असतो आणि सर्वांसमोर तुझा गुन्हा कबूल कर रेवा. तेव्हा रेवा म्हणते की मी काहीच केलेलं नाही अक्षय, प्लीज माझं डोकं खाऊ नकोस. तेव्हा अक्षय म्हणतो, अगं देवाला तरी घाबर, किती खोटारडी मुलगी आहेस तू. तुला काय वाटलं माझी स्मृती गेली होती? माझी स्मृती कधी गेली नव्हती. माझी रमा ही बायको होती आणि असणार आणि आहे. तेव्हा तू माझ्यामध्ये येऊच नकोस आणि स्वतःच्या गुन्ह्याची कबुली दे. तेव्हा तिकडे आयाजी आणि शशिकांतला धक्काच बसतो, कारण त्यांना सुद्धा पहिल्यांदाच कळतं की अक्षय हे सर्व नाटक करत होता. इकडे अभिला मात्र रेवाची अक्षयने जिरवल्यामुळे खूप बरं वाटत असतं. त्यालाही हेच हवं असतं की अक्षय आणि रेवाचं लग्न नको व्हायला आणि त्याच्या मनासारखं झालेलं असतं. तेव्हा आता रमाचा हात पकडत रेवाला आता दाखवून देतो अक्षय की मी फक्त रमाचाच आहे. त्यामुळे आता रेवा तिथे तिला कळतं की आपलं आता काही नाही आहे, म्हणून ती धावत असते. तेव्हा आता तिथून पळून जाण्याच्या मार्गावर असलेले रेवा जोरात खाली आपटते. लगेच आता रमा त्या होमातलं पेटतं लाकूड घेऊन रेवाच्या समोर ठेवते आणि म्हणते की माझ्या सौभाग्याला कलंक लावणारी आणि आरती वहिनींचा खून करणारी 2 गुन्हे कबूल कर सर्वांसमोर रेवा. रमा म्हणते की तुझ्या पापाचा घडा भरलाय रेवा, तेव्हा आता तुला सर्वांसमोर उत्तरं द्यावीच लागणार आहेत. तर रेवा खूप घाबरलेली असते, तिच्याकडे उत्तर नाहीये प्रेक्षकांनो. आता अक्षय आणि रमा कसा धडा शिकवणार रेवाला हेच आपल्याला पाहायचंय. पाहत राहा मुरंबा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.